दाखवलं हो सरांनी आता पेन पेन आहे आहे आहे. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपण बघत होतो आतापर्यंत प्रश्नपत्रिका सोडवणूक करत होतो आपण विविध जिल्ह्यांच्या आपण या ठिकाणी प्रश्नपत्रिका सोडवणूक केल्या मराठी विषयाच्या. आता बऱ्याच विद्यार्थ्यांचा असा आग्रह होता की सर लवकरच एक बॅच सुरू करा मराठी या विषयाची. तर त्या संदर्भात विचार केला आणि आपल्या ड्रीम विजन या ऑनलाईन ॲप्लिकेशनवर एक बॅच आपण सुरू करतो आहोत. ती बॅच असणार आहे लाईव्ह प्लस रेकॉर्डेड बॅच असणार आहे. जसं बघा या ठिकाणी दिसते बघा लाईव्ह प्लस रेकॉर्डेड बॅच नंबर ती असणार आहे 51 नंबरची बॅच असणार आहे. त्या 51 नंबरच्या बॅचमध्ये आपल्याला मराठी या विषयाचे व्हिडिओ बघायला भेटणार आहेत. त्याच्यामध्ये आपण काय काय देणार आहे बघा. तर त्याच्यामध्ये आपण जे आहेत तर संपूर्ण मराठी व्याकरण त्या मराठी व्याकरणा संदर्भातली मी कालच त्या आपल्या ड्रीम विजन या ॲप्लिकेशनवर मी जे काही प्रकरण आपल्याला शिकवायचे आहे त्या प्रकरणाची सर्व यादी त्या ठिकाणी टाकलेली आहे. मग त्या ठिकाणी आपण सर्व प्रकरणांचा सविस्तर अभ्यास आपण करणार आहोत. म्हणजे संपूर्ण मराठी व्याकरण आपण अभ्यासणार आहोत. त्यानंतर बघा PDF स्वरूपात तुम्हाला नोट्स उपलब्ध होणार आहे ते तर तुम्हाला भेटणारच आहेत. त्यानंतर बघा 10 मराठी टेस्ट. आता आपण जवळपास कमीत कमी 10 म्हणतोय, आपण जास्तही घेऊ शकतो, परंतु 10 टेस्ट या तुमच्या होणार म्हणजे होणार. त्याच्यामध्ये तुम्हाला 25 प्रश्न हे मराठीचे असे जवळपास 10 जर म्हणले तर 250 प्रश्न आपले तिथे कव्हर होणार आहेत. पण आपण जास्तच घेणार, परंतु आपण या ठिकाणी 10 म्हटलो आहे तर 10 आता आपण 100% घेणार म्हणजे घेणार. आता ही जी बॅच आहे तर ही बॅच तिची जी वैधता आहे तर म्हणजे तुम्ही तिला पाहू शकणार आहे. तर किती दिवस पाहू शकणार आहे? जवळपास 6 महिने. 6 महिने तुम्हाला जे व्हिडिओ मी या ठिकाणी टाकणार आहे ते व्हिडिओ तुम्ही किती वेळा पाहू शकतात. त्याला 3 वेळेसच पाहिलं नंतर तुम्हाला दिसणार नाही असं काही नाही. 6 महिने तुम्ही तो व्हिडिओ किती वेळा पाहू शकता, 100 वेळाही पाहू शकतात. तर ते असणार आहे. त्यानंतर आपली आता ही जी बॅच आहे ही बॅच आपण त्याच्यावर सुरूच केलेली आहे. त्यानंतर आपल्याला मात्र ती बॅच जर परचेस करायची असेल तर आपल्याला 501 रुपये फीस या ठिकाणी पेड करावं लागणार आहे. तर हे झालं आपल्या या ठिकाणी बॅच संदर्भातलं. परंतु आपण आज सुद्धा बीड या जिल्ह्याची जी पोलीस भरती आहे 2024 ची प्रश्नपत्रिका या ठिकाणी आपण त्याची सोडवणूक करणार आहोत. चला बघायत मग आता काय दिलं या ठिकाणी. बीड पोलीस प्रश्न 2024. मग आता 2024 ला बीड मध्ये जे काही प्रश्न आपल्याला पोलीस भरतीला विचारण्यात आले होते त्याविषयी आपण या ठिकाणी सविस्तर जाणून घेणार आहोत. आता सध्याच्या घडीला बीड हा जिल्हा भरपूर चर्चित आहे. ते कशामुळे काय सर्व विद्यार्थ्यांना माहित आहे. पण असो आपण सर्व विद्यार्थी अभ्यास करणारे विद्यार्थी आहोत. आपल्याला बाकी कोणत्याही गोष्टीवर काही घेणं देणं नाही. तर बघा या ठिकाणी काय आहे प्रश्न तुम्हाला या ठिकाणी दिसतोय बघा. काय प्रश्न दिसतोय? मरावे परी कीर्ती रूपे उरावे या वाक्यातील उभयन्वयी अव्यय कोणते आहे? मरावे परी कीर्ती रूपी उरावे असा या ठिकाणी तुम्हाला प्रश्न विचारलेला आहे. मग त्याने काय सांगितलं? या वाक्यातील उभयन्वयी अव्यय कोणता आहे? आता उभयन्वयी अव्यय हे आपल्याला सर्वांना या ठिकाणी त्याचा अभ्यास करणं गरजेचं आहे. बघा आता या ठिकाणी परी, ठीक आहे, या ठिकाणी काय दिसतंय आपल्याला? परी. या परीने काय केलं? मरावे परी कीर्ती रूपी उरावे म्हणजे 2 वाक्य या ठिकाणी जोडलेले आहेत. आता या ठिकाणी काय सांगितलं तुम्हाला की वाक्यातील उभयन्वयी अव्यय कोणता आहे? तर सरळ या ठिकाणी काय आहे? परी. हे तुमचं आहे नंबर 3चं या ठिकाणी तुम्हाला दिलेलं आहे बघा. ऑप्शन किती नंबरचा आहे? 3 नंबरचं. हे आपल्या या ठिकाणी काय येणार आहे? उत्तर येणार आहे. आणि जर तुम्हाला विचारला असता त्याचा प्रकार कोणता आहे, पुढचा प्रकार जर विचारला असता की उभयन्वयी अव्ययामध्ये हा कोणत्या प्रकारचा उभयन्वयी अव्यय आहे तर आपण काय म्हणलं असतं? न्यूनत्वबोधक उभयन्वयी अव्यय. न्यूनत्वबोधक का बरं? कारण की मरावे परी कीर्ती रूपी उरावे. मरण कोणाला आवडणार आहे का? मरल्यानंतर कीर्ती तर होईलच परंतु आपण ती पाहायला असणार नाही. म्हणून या ठिकाणी मरावे परी कीर्ती रूपे उरावे. मेल्यानंतर कीर्ती आपली राहिली पाहिजे हे तर चांगलंच आहे, परंतु मरण कोणाला आवडत नाही. म्हणजे एका वाक्यात कमीपणा दाखवलेला आहे आणि एका वाक्यामध्ये त्याच्या संदर्भात आपल्याला दाखवलं आहे की आपली कीर्ती उरावी. म्हणून या ठिकाणी काय असतं? ते असतं न्यूनत्वबोधक उभयन्वयी अव्यय. त्यानंतर बघा पुढचा प्रश्न बघूयात. पुढचा प्रश्न काय आहे या ठिकाणी आपल्याला दिसतोय बघा. प्रश्न असा आहे कल्याणेश्वर या शब्दाचा विग्रह ओळखा. आता शब्द दिला होता तुम्हाला कल्याणेश्वर.
काय दिला होता कल्याणेश्वर. आता कल्याणेश्वर मध्ये दिसतंय बघा आपल्याला कल्याण आणि ईश्वर असलंच पाहिजे. कल्याण आणि ईश्वर जेव्हा एकत्र येतील तेव्हा कल्याणेश्वर हा शब्द बनला असेल. मग आता या ठिकाणी पर्याय बघा काय दिसतोय आपल्याला कल्याण करणारा तो कल्याणेश्वर, कल्याण करणारा तो कल्याणेश्वर. पण तो कोण आहे नेमकी, कल्याण करणारा नेमकी कोण आहे याच्यामध्ये हा शब्द या ठिकाणी वापरलेला नाही. त्यानंतर बघा कल्याण करणारा ईश्वर तो कल्याणेश्वर. आता मात्र या ठिकाणी आपल्याला दिसतंय की कल्याण करणारा जो ईश्वर आहे त्याला आपण काय म्हणत असतो, त्याला आपण या ठिकाणी कल्याणेश्वर म्हणतो. म्हणजे हे उत्तर आपल्याला या ठिकाणी अपेक्षित आहे. खाली बघूयात कल्याण करता तो कल्याणेश्वर, कल्याण करता वगैरे या ठिकाणी घेणं नाही आपल्याला. कल्याणाची अपेक्षा बाळगणारा तो कल्याणेश्वर, इथं अपेक्षा संदर्भात काही आपल्याला दिलेलं नाहीये. म्हणून याचं उत्तर काय आहे 2 नंबरचं आहे कल्याण आणि ईश्वर. कल्याण करणारा ईश्वर तो कोण असतो कल्याणेश्वर असतो. या ठिकाणी याचं उत्तर 2 नंबरचा पर्याय आपल्या या ठिकाणी आहे. त्यानंतर बघा पुढचा प्रश्न बघूयात. पुढचा प्रश्न काय आहे, पुढचा प्रश्न या ठिकाणी आपल्याला दिसतो तो म्हणजे बघा मतेक्य शब्दातील योग्य संधी विग्रह ओळखा. आता संधीवर आपल्याला भरपूर प्रश्न विचारलेले दिसून येतात. काय दिलं बघा मतेक्य शब्दातील योग्य संधी विग्रह ओळखा. मग आता या ठिकाणी बघा काय दिलेलं आपल्याला या ठिकाणी पर्याय मत अधिक ऐक्य, मत अधिक ऐक्य. बघा आता या ठिकाणी जर बघितलं आपण तर हा जो त आहे या त मध्ये तुम्हाला या ठिकाणी अ दिसतो आहे आणि समोर तुम्हाला काय दिसतो आहे ऐ दिसतो आहे. पण खालचं जर बघितलं ना आपण बघा या ठिकाणी त आहे, या ठिकाणी त ला ऑलरेडी काय केलेलं आहे हलंत स्वरूपात दाखवलं आहे. आता हलंत स्वरूपात दाखवलं म्हणलं तर या ठिकाणी तुमचं अ येणार नाही आणि अ येणार नाही म्हणजे आपल्यामध्ये मतेक्य ही संधी जी आहे तर अ आणि ऐ एकत्र आल्यानंतर ते आई बनलेलं आहे. म्हणून या ठिकाणी हात पर्याय येऊ शकत नाही. त्यानंतर बघा या ठिकाणी मत अधिक एक. आता मत अधिक एक जर घेतलं तर या ठिकाणी वृद्धादेश संधी, कोणती संधी आहे वृद्धादेश संधी आहे. आणि मत अधिक एक काय बनतं ते मतेक्य, 2 मात्र तुमचे या ठिकाणी येत असतात. म्हणून या ठिकाणी आपल्याला उत्तर जे आहे आपलं कोणतं येणार मत अधिक एक काय बनणार ते मतेक्य बनणार. आणि यापैकी नाही इथं कुठं आपल्याला या ठिकाणी ते जाणवत नाही. म्हणून उत्तर काय येणार मत अधिक ऐक्य बरोबर काय बनणार मतेक्य. हेच उत्तर आपलं या ठिकाणी येईल. त्यानंतर बघा पुढचा प्रश्न बघूयात. पुढचा प्रश्न काय आहे, पुढचा प्रश्न बघा खाली दिलेल्या 2 शब्दांच्या एकत्रीकरणातून तयार होणारा जोड शब्द ओळखा. म्हणजे या ठिकाणी सुद्धा आपल्याला संधीच विचारलेली. म्हणजे संधी हे प्रकरण, समास हे प्रकरण, अलंकार हे प्रकरण आपल्याला अतिशय चांगल्या प्रकारे शिकणं गरजेचं आहे. कारण की याच्यावर जास्त प्रश्न विचारतात आणि त्याचबरोबर वाक्य पृथक्करण याच्यावर आपल्याला बरेच प्रश्न विचारलेले आहेत. मग आता बघा खाली दिलेल्या 2 शब्दांच्या एकत्रीकरणातून तयार होणारा जोड शब्द ओळखा. वधू अधिक आगमन. आता या ठिकाणी दिलेला आहे वधू आणि समोर दिला आहे तुम्हाला आगमन. ठीक आहे आगमन. हे पेन दिसतोय ना आपल्या सर्वांना का पेन चेंज करू या ठिकाणी हा घेतो. ठीक आहे हा. आता वधू या वधू मध्ये जर आपण बघितलं तर या धला जर फोडलं तर ध मध्ये तुम्हाला काय दिसतो आहे उ दिसतो आहे आणि समोर तुमचं काय आहे आ आहे. मग आता आपण जर बघितलं तर आपले पहिले 3 नियम जे आहेत त्या पहिल्या 3 नियमामध्ये म्हणजे कोणते सजातीय स्वर संधी त्याला दीर्घत्व स्वर संधी म्हणतो ते, त्यानंतर वृद्धादेश स्वर संधी आणि एक आहे गुणादेश स्वर संधी. त्या 3 संधी नियमामध्ये स्वरांच्या तिथं आपला पहिला वर्ण हा अ किंवा आ असतो. आणि चौथ्या नियमामध्ये मात्र तिथं आपल्याला असं सांगितलं जातं कशामध्ये यनादेश मध्ये की पहिला स्वर हा काय असणार आहे उ किंवा दीर्घ उ असणार आहे, त्यानंतर ई किंवा दीर्घ ई असणार आहे किंवा रू असणार आहे आणि त्याच्या समोर मात्र काय असणार आहे विजातीय स्वर असणार आहे. मग या नियमान जर बघितलं तिथं उ दिसतंय बघा आपल्याला आणि उच्या समोर काय दिसतंय आपल्याला आ दिसत आहे. म्हणजे उ साठी आ हा झाला आपल्याला विजातीय स्वर. मग असं नियम काय सांगतो या उचा काय बनतो ते या उचा व बनतो. काय बनतो व बनतो. आणि हा व आणि हा ध जर तुम्ही एकमेकांमध्ये मिसळले हे काय बनन तुमचं ध्व बनन. आता हे बी हलंत हे बी हलंत म्हणून हे बी हलंतच तयार होणार आहे. याचा हलंतपणा काढायचा म्हणून पुढचा स्वर यात मिसळला तर काय बनतं हे बनतं या ठिकाणी ध्वा. काय बनतं ध्वा बनतं. आणि मग आता या ठिकाणचं हे धो निघून गेलं होतं आ निघून गेलं होतं. मग शब्द बघा व या ठिकाणी हे ध्वा राहिलेलं गमन. मग या ठिकाणी आपला 3 नंबरचा पहिला दिसतो बघा व ध्वा गमन. म्हणजे हे आपल्या या ठिकाणी काय होणार आहे उत्तर होणार आहे.
म्हणजे याच्यासाठी आपल्याला ते नियम पाठ पाहिजे, तेच आपल्याला शिकायचं आहे. आपल्या ज्या मराठी कोर्स आहे त्या मराठी कोर्समध्ये आपल्याला ते सगळं संधीविषयी शिकायचं आहे. संधी शिकायची म्हणलं तर जवळपास आपल्याला 1-1 घंट्याचे 6 ते 7 लेक्चर लागतात. एवढी मोठी संधी आहे. स्वर संधी म्हणजे 5 नियम आहेत. ते 5 नियम शिकायलाच आपल्याला जवळपास भरपूर वेळ लागतो. त्यातला 4था नियम होता तो म्हणजे कोणता, यनादेश स्वर संधीचा नियम होता, तो या ठिकाणी वापरलेला आहे. आणि त्या नियमाने जर आपण गेलो तर आपला 3 नंबरचा शब्द या ठिकाणी तयार होतो. मग उत्तर कोणता असणार आहे या ठिकाणी, 3 नंबरचा असणार आहे वधवा गमन. ठीक आहे. त्यानंतर बघूयात पुढचा प्रश्न या ठिकाणी आपल्याला दिसतो काय बघा, विपत काल. काय दिसतो आहे, विपत काल दिसतो आहे. मग आता विपत काल या शब्दाची संधी खालीलपैकी कोणत्या पोट शब्दांनी केली जाते. आता संधीवर आणखीन एक प्रश्न विचारलेला आहे. म्हणजे परीक्षा करताना बंदी नाही ना, ते काही विचारू शकतात. फक्त 25 प्रश्न तुम्हाला त्या ठिकाणी मराठी विषयामध्ये येणं आवश्यक आहे. म्हणजे 25 प्रश्न जे आहेत ते तुम्हाला संधीवर विचारू शकतात. आपण त्यांना ऑब्जेक्शन घेऊ शकत नाही. आम्ही एवढे मोठे प्रकरण केले आणि मग या ठिकाणी संधीच तुम्ही सगळं विचारलं. तुम्ही काय करायचं ते करा. तुम्ही फक्त जे मराठीचा अभ्यासक्रम आहे त्या मराठीच्या अभ्यासक्रमामधला कोणताही प्रकरण तुम्हाला किती मार्काला विचारू द्या, त्यासोबत तुम्हाला घेणं देणं नाही. म्हणून मी संधीच केली नव्हती असे बहाणे किंवा असा मनाला एक समज करून घ्यायचा नाही, यार मी संधीच केली नव्हती म्हणून माझा रिझल्ट हुकला, असं नाही. आपला अभ्यास करताना सविस्तर अभ्यास करायचा आहे आणि तेच आपल्याला करायचं आहे. काय सांगितलं या ठिकाणी, विपत अधिक काल विपत काल या शब्दाची संधी खालीलपैकी कोणत्या पोट शब्दाने केली जाते. आता बघा या ठिकाणी आता हे व्यंजन संधीचं उदाहरण आहे. कोणतं आहे, व्यंजन संधीचं उदाहरण आहे. मग आता या ठिकाणी व्यंजन संधी जर बघितली तर एक शब्द आपल्याला दिसतो बघा, काय बघा, विपद अधिक काल असं जर आपण घेतलं तर या ठिकाणी आपल्याला काय दिसतंय, द दिसतंय. त थ द थ न. त चा गट आहे बघा, कोणता गट आहे, त चा गट आहे, 4 नंबरचा गट आहे. त थ ध, त थ द थ न. तर या ठिकाणी बघा तुम्हाला लिहून दाखवतो या ठिकाणी त थ द ध आणि काय आहे न. तर बघितलं तर आपण या ठिकाणी 3 नंबरचा वर्ण या ठिकाणी घेतलेला आहे. 3 नंबरचा वर्ण घेतला म्हणजे कोणती संधी वापरली, तृतीय व्यंजन संधी. कोणती वापरली, तृतीय व्यंजन संधी वापरली. असं काही आहे का या ठिकाणी बघा, द दिसतंय आपल्याला, काय दिसत आहे, द दिसतंय. पण नियम आपला सांगत नाही. आपला नियम काय सांगतो की पहिल्या शब्दातला शेवटचा वर्ण स्पर्श व्यंजन गटातील अनुनासिक सोडून कोणताही वर्ण असेल, ठीक आहे. पण समोर मात्र कोणता वर्ण असेल, जर कठोर वर्ण असेल तर ती संधी कोणती असते, प्रथम व्यंजन संधी असते. आणि जर पहिला वर्ण जर कठोर वापरला आणि नंतर मग स्पर्श व्यंजन गटातलं वापरलं मग कोणती बनती, तृतीय व्यंजन संधी बनते. म्हणजे प्रथम व्यंजन संधीचं उदाहरण या ठिकाणी आपल्याला दिलेलं आहे बघा. मग आता या ठिकाणी द घेतलं आणि समोर काय वापरलेलं, या ठिकाणी क वापरलेलं आहे. काय वापरले तर द बघा आणि समोर काय क आहे. मग ही आहे प्रथम व्यंजन संधी. मग पहिला वर्ण स्पर्श व्यंजन गटातील असेल आणि समोर येणारा वर्ण कठोर व्यंजन असेल तर पहिला वर्ण हा ज्या गटातील आहे त्याच गटातील पहिल्या क्रमांकाचा वर्ण घ्यायचा. मग द हा कोणत्या गटामध्ये आहे, त च्या गटामध्ये आहे. आणि मग यातला पहिला वर्ण कोणता असतो तर तच असतो. म्हणजेच या ठिकाणी द च्या जागी आपल्याला काय घ्यायचं आहे, त घ्यायचं आहे. आणि समोर काय आहे तुमचं, का आहे. दोन्ही जोडलं हे काय होईल तुमचं का. म्हणजेच या ठिकाणी द हे येणं आवश्यक होतं. म्हणून 3 नंबरचा जो पर्याय आपला विपद अधिक काल हे आपल्या या ठिकाणी काय होईल, उत्तर होईल. ही प्रथम व्यंजन संधी बरं का, तृतीय व्यंजन संधी नाही. तृतीय व्यंजन संधी 3 नंबर दिसलं म्हणजे तृतीय व्यंजन संधी असं नाही. तुम्हाला नियम पाठ पाहिजे. काय सांगितलेलं प्रथम व्यंजन संधीमध्ये, स्पर्श व्यंजन गटातील अनुनासिक सोडून, अनुनासिक येणार नाही, हे अनुनासिक आपल्याला घेणं देणं नाही या ठिकाणी, ते सोडून इतर कोणताही वर्ण त्या 25 वर्णांपैकी नाही तर 20 वर्णांपैकी असेल आणि समोर काय असेल, समोर कठोर वर्ण असेल तेव्हा मात्र पहिला वर्ण ज्या गटातील आहे त्याच गटातील काय करायचं तुम्हाला वर्ण घ्यायचा असतो. या नियमन हा या ठिकाणी संधी आहे. त्यानंतर बघा पुढचं बघूयात. पुढचं काय बघा, संधी करा. पुन्हा या ठिकाणी काय आहे, संधीवर प्रश्न विचारला आहे. म्हणजे संधीवर भरपूर प्रश्न विचारलेला आहे. काय दिलं बघा, संधी करा. षट अधिक मास असं तुम्हाला दिलं आहे बघा या ठिकाणी. मग या ठिकाणी ट दिसत आहे आणि समोर काय दिसत आहे, मा दिसत आहे. मग आपल्याला एक नियम माहित आहे की ज्या वेळेस पुढचा वर्ण हा काय असतो, अनुनासिक असतो. काय असतो, अनुनासिक असतो. तेव्हा पहिला वर्ण हा
ज्या गटातील आहे त्याच गटातील तुम्हाला काय घ्यायचं आहे, अनुनासिक घ्यायचं आहे. मग या ठिकाणी ट, ठ, ड, ध, न. मग आता टच्या गटामधला इथं असं गट असतं बघा, टचा गट. ठीक आहे, टचा गट. आता टच्या गटामधलं तुम्हाला काय दिसतं या ठिकाणी, तर अनुनासिक कोणता आहे, न आहे. म्हणजेच फक्त या ठिकाणी तुम्हाला टच्या जागी काय घ्यायचं आहे, न घ्यायचं आहे. आणि समोर काय आहे, मा आहे. हे असं बनन हे मा. आणि म्हणजेच या ठिकाणी तुमचं काय शब्द बनणार या ठिकाणी, क्षणमास. काय बनणार आहे, क्षणमास. कारण की या ठिकाणी आता ट निघून गेला, या ठिकाणी मा निघून गेला, राहिलं काय या ठिकाणी श, काय आले मा, आणि राहिलेलं हे स. मग असा शब्द आपल्याला कुठं दिसतो आहे, असा शब्द आपल्याला 2 नंबर दिसतो आहे. म्हणून हे आपलं उत्तर होईल. ठीक आहे, क्षणमास. आता या ठिकाणी बघा ट आणि म इथं काही याचा संबंध नाही, काय न तुम्ही घेतलंच नाही ना. तुम्हाला काय घ्यायचंय, त्याच गटातला अनुनासिक घ्यायचा आहे. टच्या गटाला अनुनासिक कोणता होता, न. न यायलाच पाहिजे इथं. या बाकी कोणत्याच पर्यायामध्ये मला न दिसत नाही. हा न मात्र या गटामधला नाही. ठीक आहे, तर हे उत्तर येईल आपलं 2 नंबरचं. ठीक आहे, तर या ठिकाणी संधीवर प्रश्न विचारलेला आहे. आता संधी बघा, या ठिकाणी मी अशी सांगतोय, बऱ्याच विद्यार्थ्यांना संधी कळणार बी नाही. काय संधी जर शिकायचं म्हणलं तर त्याला सविस्तर आपले सगळे नियम पाहावे लागतात. त्या नियमात मग आपल्याला ते कळत असतं की कोणत्या नियमाने कोणता शब्द जोडला. तरी मी तुम्हाला या ठिकाणी सांगितलं, काय सांगितलं की टच्या समोर दुसऱ्या शब्दातला पहिला वर्ण कोणता आहे, म. म काय तुमचा अनुनासिक आहे. मग त्याच्यावरून आपल्याला कळतं की अनुनासिक संधी होणार आहे. मग अनुनासिक संधी व्हायची असेल तर काय बघावं लागतं आपल्याला, ट. ट हा कोणत्या गटामध्ये आहे, तर टच्याच गटामध्ये आहे. आणि त्यातलं अनुनासिक कोणतं असं, न बाणाचं असतं. म्हणून आपण काय घेतलं होतं, न बाणाचं घेतलं आणि जोडलं होतं. म्हणजे उत्तर 2 नंबर आपण दाखवलं होतं. आता बघूयात पुढचा प्रश्न. पुढचा प्रश्न काय आहे बघा, वानर झाडावर चढले, अधोरेखित शब्दाची जात ओळखा. वानर झाडावर चढली आणि अधोरेखित काय केलेलं आहे, शब्दाची जात कोणती केलेली आहे, वानर केलेली, वानर. मग आता या ठिकाणी आपल्याला दिसतंय बघा वानर. मग आता या ठिकाणी जात ओळखायची, आपल्याला चढणारे कोण आहे, वानर आहे. म्हणजे साधं सिंपल सोपं. वानर काय तुमचं या ठिकाणी मग वाक्यातला कर्ता आहे, कर्ता नाम असतं. मग या ठिकाणी नामास तुम्हाला त्यांनी प्रकार विचारलेला आहे की भावाचक नाम आहे का, विशेष नाम आहे का, सामान्य नाम आहे का, धातू साधित नाम आहे. आता वानर जो म्हणतो आपण, तर प्राण्यांमध्ये वानर जर म्हणलं तर विशेष नाम ठरतं. पण हे आपलं असं म्हणलं नाही त्यांनी प्राण्यांमध्ये काय, त्यांनी आपल्याला काय म्हणलं, फक्त वानर. मग वानर तर भरपूर आहेत. ठीक आहे, मग वानर जर भरपूर असतील तर आपण त्याला काय म्हणणार या ठिकाणी, सामान्य नाम म्हणणार. पण त्यांनी जर असं म्हणलं असतं की प्राण्यांमध्ये वानर झाडावर चढले, मग मात्र आपण म्हणलो असतो विशेष नाम. परंतु वानर एक नाही, अनेक आहेत, सगळ्यांना आपण वानरच म्हणतो. म्हणून ते काय आहे, सामान्य नाम या ठिकाणी ते होईल. त्यानंतर बघा आता बघूयात पुढचा प्रश्न. पुढचा प्रश्न काय आहे, खालील वाक्यातील अधोरेखित शब्दांचा प्रत्यय कोणत्या विभक्तीचा आहे. आता या ठिकाणी बघा काय दिलं, या ठिकाणी साधा सिंपल सोपा प्रश्न दिला. असे चिल्लर प्रश्न बी आले पाहिजे आपल्याला. ते आले की थोडं बरं वाटतं, पेपर बरा गेला. काय घोड्याने राजास मारले, ने प्रत्यय, ने शी, नी शी ही. ठीक आहे, प्रत्येकाचे ते तृतीय विभक्तीचे आहे, जास्त पाहायची गरज नाही. चतुर्थीचे काय असतात, साला ते, सालाना ते. त्यानंतर षष्टीचे काय असतात, चा, ची, चे, चा. आणि पंचमीचे काय असतात, ऊन, ऊन. म्हणजे साधा सिंपल सोपा प्रश्न असा विचारला होता. याचं उत्तर काय आहे, मग तृतीय विभक्ती आहे. त्यानंतर बघा पुढचा प्रश्न बघूयात. पुढचा प्रश्न काय आहे, आईच्या कडेवर बाळ होते या वाक्यातील कर्त्याची विभक्ती ओळखा. आता आईच्या कडेवर बाळ होते या वाक्यातील कर्त्याची विभक्ती ओळख, हा प्रश्न 100% बाद झाला असेल. का बरं का, कारण की आपण जर बघितलं या वाक्यातील कर्त्याची विभक्ती, मला एक सांगा या वाक्यामध्ये कर्ता कोणता असणार आहे, आपला कर्ता कोणता असणार आहे, आईच्या च्या प्रत्यय लागेले. च्या प्रत्यय लागलेला शब्द हा फक्त कुठं, समापन कर्मणी प्रयोगामध्ये कर्त्याचं काम म्हणून करू शकतो. इतर वेळेस तो कर्त्याचं काम करत नाही. मग आता या ठिकाणी आईच्या कडेवर बाळ होते, होते मग धातू कोणता आहे, अस. असणारे कोण आहे, असणारे बाळ आहे, बाळ. असणारे कोण आहे, बाळ आहे. आणि कोणचं उत्तर कर्ता असतं, या वाक्यातला कर्ता बाळ आहे. आणि बाळा या शब्दाला कोणत्याही विभक्तीचा प्रत्यय लागलेला नाही. आणि मग बाळ शब्दाला कोणत्याही विभक्तीचा प्रत्यय लागेल नसेल तर याच्यामध्ये तुम्हाला कुठे दिलेलं नाही बघा, तृतीय, चतुर्थी, पंचमी, षष्टी, इथं कुठेही दिलेलं नाही. त्यांना उत्तर असं अपेक्षित होतं की आईच्या, तर या ठिकाणी चा आहे बघा, काय आहे, चा. परंतु हा शब्द वाक्यातला कर्ता नाही. कर्ता कोणता आहे, बाळ आहे, बाळ.
मग या ठिकाणी त्याचं उत्तर त्यांनी काय दिलेलं आहे, उत्तर त्याचं षष्टी दिलं असेल, ठीक आहे, पण त्याचं उत्तर षष्टी नाही, कारण की आई या वाक्यात कोणतीही क्रिया करत नाही, कोणती क्रिया करत नाही, हे लक्षात घ्यायचं. याचं उत्तर याच्यामध्ये दिलेलंच नाहीये, परंतु आईच्या खाली जर अधोरेखित केलेलं असतं या ठिकाणी आणि चा म्हणलं असतं तर आपण काय म्हणलो असतो, षष्टी म्हणलो असतो. ठीक आहे, हा प्रश्न 100% बाद झाला असेल. नंतर त्याच्यावर ऑब्जेक्शन विद्यार्थ्यांनी घेतला असेल, त्याचा अभ्यास चांगल्यापैकी त्यांनी, तर असो हा प्रश्न या ठिकाणी आपण बघितला. आता बघूयात पुढचा प्रश्न. पुढचा प्रश्न काय आहे, पुढचा प्रश्न बघा, मुलांनो तुम्ही मोठ्यांची आज्ञा पाळली पाहिजे. या वाक्यातील तुम्ही हे सर्वनाम टिंब टिंब आहे. आता सर्वनाम किती आहेत, 9 सर्वनाम आहेत आणि प्रकार किती आहेत, तर 6 आहेत. प्रश्न हेच प्रश्न असतात, फक्त पर्यायामध्ये पर्याय. तुम्हाला STI PSR राज्यसेवेला विचारला होता याचा प्रश्न. काय विचारला होता प्रश्न, खाली दिलेल्या पर्यायातील योग्य पर्याय ओळखा आणि अ नंबर सांगितलं होतं की सर्वनामाचे प्रकार 9 आहे आणि ब नंबर सांगितलं सर्वनामे 6 आहेत. आणि खाली दिलं होतं पुन्हा 1 नंबरला काय दिलं होतं, अ बरोबर ब चूक, 2 नंबर दिलं ब बरोबर अ चूक, 3 नंबर दिलं दोन्ही चूक आणि 4 नंबर दिलं दोन्ही बरोबर. आता सर्वनामाचे प्रकार किती आहेत, तर सर्वनामाचे प्रकार आपल्याला माहित आहे 6 आहेत. किती आहेत, 6. आणि आपल्याला सांगितलं किती होते, 9. आणि सर्वनाम किती आहेत, 6 आहेत का, नाही, किती आहेत, 9. म्हणजे दोन्ही ते चुकीचे पर्याय सांगितले होते. आणि त्यातच पुढे काय असतं, साधं सिंपल काय सांगितलं या ठिकाणी, तुम्ही काय सांगितलं, तुम्ही सांगितलं, तुम्ही. माझा तुम्ही सांगितल्यानंतर काय बघा, तुम्ही सर्वनाम आहे, सगळ्याला कळतं. तू, मी, हा, तो, जो, कोण, काय, आपण, स्वतः. याला पुन्हा आणखी काय केलं जातं, तू पासून तुम्ही, मी पासून आम्ही, त्यानंतर हा, ही, या, तो, ती, ते, त्या, हे तर कळलं आपल्याला. पण आता या ठिकाणी बघा, तुम्ही म्हणलं म्हणजे या ठिकाणी एक वचन येणार आहे का, नाही, तर काय येणार आहे, अनेक वचन येणार आहे. काय येणार आहे, अनेक वचन येणार आहे. पण तुम्ही हा शब्द तुम्ही एक वचन सुद्धा वापरू शकतात आदरार्थी स्वरूप दाखवण्यासाठी. तुम्ही कधी आले बाबा, बाबा एकच आहे, अनेक आहेत का, नाही. पण या ठिकाणी बघू आता आपण, प्रथम पुरुषी एक वचनी संबंधी सर्वनाम, द्वितीय पुरुषी अनेक वचनी अनुसंबंधी सर्वनाम. आता बघा, मी म्हणतो तेव्हा ते प्रथम पुरुष आहे, तू म्हणतो तेव्हा ते काय द्वितीय पुरुष आहे, आणि त्याला काय म्हणलं आपण, तुम्ही म्हणलं. आता या ठिकाणी आपल्याला दाखवलेलं नाही काही, आपण काय केलेलं, मुलांनो तुम्ही मोठ्यांची आज्ञा पाळली पाहिजे. मोठ्यांची अनेक वचनी स्वरूप दाखवले आपल्याला त्या ठिकाणी, म्हणून हा 100% काय या ठिकाणी अनेक वचनी शब्द आहे. आणि तो द्वितीय पुरुष आहे, मी स्वतः काय प्रथम पुरुष होईल आणि तू काय होईल, द्वितीय पुरुष, आणि त्याचं अनेक वचन काय, तुम्ही. म्हणजे उत्तर काय असलं पाहिजे, द्वितीय पुरुषी अनेक वचनी, हे याचं 100% उत्तर येणार. ठीक आहे, तर साधा सिंपल सोपा प्रश्न होता. त्यानंतर बघूयात पुढचा प्रश्न. पुढचा प्रश्न काय, चपळ घोड्याने शर्यत जिंकली. या वाक्यातील विशेषण ओळखा. विशेषण ओळखा म्हणजे अतिशय साधा सिंपल सोपा प्रश्न असणार. काय असणार आहे, घोडा कसा आहे, चपळ आहे, तर काय म्हणलं आपल्याला त्यांनी, या वाक्यातील विशेषण ओळखा. विशेषण ओळखायचे, विशेषण काय होणार या ठिकाणी, चपळ होणार. घोड्याचा गुण काय या ठिकाणी, चपळ आहे, त्याचं उत्तर येईल तुमचं चपळ. असोत, हा सोपा प्रश्न होता विचारलेला आपल्याला. आता बघूयात पुढचा प्रश्न. पुढचा प्रश्न काय आहे, आपण आता माझे थोडे ऐका. या वाक्यातील थोडे हा शब्द टिंब 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 दाखवलेला बघा त्यांनी या ठिकाणी. मग आता काय, आपण आता माझे थोडे ऐका, या वाक्यातील थोडे, थोडे काय या ठिकाणी, ते आहे तुम्हाला क्रियाविशेषण अव्यय. आता क्रियाविशेषण अव्यय आहे, पण कोणत्याच्या स्वरूपात येणार तो, आपल्याला ते काळ दाखवतोय का, आपल्याला ते काळ दाखवत नाही. काळ दाखवत नाही म्हणजे कालवाचक होणार नाही. त्यानंतर स्थळ दाखवतोय का, थोडे, काही स्थळ असतं का, झालं तर थोडे थांबा तिथे येतो मी थोडेच, ते काही स्थळ नसतं, स्थळवाचक होणार नाही. रीतवाचक काही रीत दाखवलेली का आपल्याला, सावकाश, हळू, जलद वगैरे रीत पण दाखवलेली नाही, म्हणून रीतवाचक होणार नाही. राहिलं काय या ठिकाणी, परिणामदर्शक क्रियाविशेषण, हे परिणाम स्वरूपात दाखवलेलं. आपल्याला भाजीला थोडे मीठ कमी झाले, भाजीला किती मीठ कमी झालं, थोडं, म्हणजे या ठिकाणी काय दाखवलं आपल्याला, परिमाणदर्शक दाखवलं. काय दाखवलं, परिमाणदर्शक, म्हणजे एक संख्या स्वरूपाचं असतं ते पण. तर याचं उत्तर काय होईल, परिणामदर्शक क्रियाविशेषण अव्ययाचं उत्तर होईल. हा पण साधा सिंपल सोपा प्रश्न विचारला होता. त्यानंतर बघा, आता बघूयात पुढचा प्रश्न. सदा सर्वदा योग तुझा घडावा. या वाक्यातील कालवाचक क्रियाविशेषण. क्रियाविशेषणावर दुसरा प्रश्न या ठिकाणी आला बघा. आता कोणता आला, दुसरा प्रश्न आला. दुसरा प्रश्न काय बघा मग या ठिकाणी, वाक्यातील कालवाचक. कालवाचक ओळखायचं, काय ओळखायचं, कालवाचक. मग योग तुझा सदा सर्वदा घडावा. योग कधी घडवायचा आहे, सदा सर्वदा म्हणजे नेहमीच, आणि नेहमी म्हणजेच काय, तुम्हाला काळ दाखवलेला आहे. म्हणजे या ठिकाणी उत्तर याचं काय येणार, याचं उत्तर येणार या ठिकाणी काय, तर सदा सर्वदा. ठीक आहे, हे तुम्हाला काळ दाखवतो. देवाचा मला काय घडावा,
तुझा जो योग आहे ते कधी घडावा, सदा सर्वदा घडावा. ठीक आहे. त्यानंतर बघा पर्यावरण या शब्दाचे लिंग ओळखा. आता लिंगावर प्रश्न विचारला बघा. लिंगावर पर्यावरण या शब्दाचे लिंग ओळखा. पर्यावरण तो पर्यावरण म्हणतो का आपण, का ती पर्यावरण म्हणतो, काय म्हणतो आपण, ते पर्यावरण. मग ते म्हणजेच काय असतं, ते म्हणजे असतं नपुंसक लिंगी. काय असतं, नपुंसक लिंगी. म्हणजे याचं उत्तर काय येणार, नपुंसक लिंगी येणार. ठीक आहे. तर साधा असा प्रश्न होता. पुढचा बघूयात. पुढचा काय आहे बघा या ठिकाणी. पुढचा प्रश्न आहे प्रयोग ओळखा. आता प्रयोगावर सुद्धा तुम्हाला या ठिकाणी प्रश्न विचारलेला आहे. प्रयोग ओळखायचं म्हणजे काय, 3 गोष्टी लक्ष द्यायच्या. क्रियापद कोणतं, कर्म कोणतं आणि कर्ता कोणतं. खाल्ला, खाल्ले, खाणारा कोण आहे, खाणारी कोण आहे, गाय आहे. वाक्यातला काय, हा कर्ता आहे. कर्ता दाखवलेला तुम्हाला ने प्रत्यय आणि युक्त दाखवलेला आहे. म्हणजे हा कर्तृप्रयोग होऊ शकत नाही. त्यानंतर खाल्लेले काय आहे, गवत आहे. गवतावर क्रिया होती खाण्याची, म्हणजे गवत काय, वाक्यातलं कर्म आहे. परंतु या कर्माला कोणत्याही प्रकारचा विभक्ती प्रत्यय लागलेला नाही. मग आता गायीने गवत खाल्ले, ते गवत आहे. आपण घेऊ घास. गायीने घास खाल्ले का, नाही, गायीने घास खाल्ला. म्हणजेच कर्मानुसार क्रियापद बदलत आहे. म्हणजे हा होईल तुमचा कोणता प्रयोग, कर्मणी प्रयोग. याचं उत्तर येईल कर्मणी प्रयोग. कारण कर्तरीमध्ये कर्त्याला प्रत्यय म्हणून कर्तव्य होऊ शकत नाहीये, पण कर्माला मात्र प्रत्यय नाही आहे. कर्माने क्रियापद बदलते, पुन्हा कोणतं होईल, कर्मणी प्रयोग. त्यानंतर बघा पुढचं बघूयात. पुढचं काय सांगितलं या ठिकाणी प्रश्न, आम्ही तुमचे उपकार मुळीच विसरणार नाही. प्रश्नार्थी करा. आम्ही तुमचे उपकार मुळीच विसरणार नाही. मग काय या ठिकाणी, तुमचे उपकार विसरणारे आम्ही कोण, आम्ही तुमचे उपकार कसे विसरू, उपकार विसरणारे बरे दिसते का, वरीलपैकी नाही. आता इथं वाचतानाच बघा आपल्याला कळतंय की उपकार विसरणे बरे दिसते का, असं कधी आपण म्हणत नसतो. ठीक आहे. तुमचे उपकार विसरणारे आम्ही कोण, असं नाही. आता या ठिकाणी प्रश्न जो आहे, प्रश्न नाही काय, आम्ही तुमचे उपकार मुळीच विसरणार नाही, हे विधानार्थी वाक्य आहे आणि ते तुम्हाला नकारात्मक स्वरूपात दाखवलं आहे. तेव्हा तुम्हाला प्रश्नार्थी वाक्य होकारात्मक स्वरूपात असलेलं पाहिजे आणि या ठिकाणी प्रश्नचिन्ह नाही पाहिजेत. मग आम्ही तुमचे उपकार कसे विसरू, आम्ही तुमचे उपकार कसे विसरू. आणि याचं उत्तर काय होतं, आम्ही तुमचे उपकार मुळीच विसरणार नाही. म्हणजे उत्तर काय येईल, आम्ही तुमचे उपकार कसे विसरू. याचं उत्तर या ठिकाणी येईल. त्यानंतर बघा पुढचा प्रश्न आहे, जेथे जातो तेथे तू माझा सांगाती. जेथे जातो तेथे तू माझा सांगाती. ही वाक्यरचना खाली दिलेल्या पैकी कोणत्या प्रकारची आहे. आता या ठिकाणी आपल्याला त्यांनी काय विचारलेलं आहे, कोणत्या प्रकारची वाक्यरचना आहे. जसं काही मग जेथे जातो तेथे तू माझा सांगती. जेथे आणि तेथे वापरलेला आहे आणि जेथे आणि तिथे म्हणजे याच्यात काय दिसतंय आपल्याला, या ठिकाणी आपल्याला काय दिसतंय बघा, स्थळ दिसतोय का, संकेत दिसतोय का, कालदर्शक आहे का आणि उद्देशदर्शक आहे का. आता बघा काळाचा इथे विषय नाही, काळ या ठिकाणी दाखव, जेथे तिथे स्थळ दाखवलेलं आहे आपल्याला, म्हणजे या ठिकाणी काळाचा विषय येत नाही. जर तर असतं तर संकेत म्हणलो असतो, ते बी आपल्याला या ठिकाणी दिसत नाहीये. उद्देशदर्शक, या वाक्यात काही उद्देश दाखवलेला आहे का, जसं मला परीक्षेत पास व्हायचं आहे किंवा मला पोलीस व्हायचं आहे म्हणून मी अहोरात्र अभ्यास करतो, तेव्हा तो उद्देश झाला. अशा प्रकारचा उद्देश या ठिकाणी आपल्याला दिसत नाहीये, उद्देश पण या ठिकाणी नाहीये. स्थळ दर्शक, जेथे तेथे हे दोन्ही दाखवलेलं आपल्याला स्थळ, म्हणून याचं उत्तर काय येईल, स्थळ दर्शक क्रिया विशेषण अव्यय, याचं उत्तर येईल. त्यानंतर बघूयात पुढचा प्रश्न. पुढचा प्रश्न काय आहे, शरयू वक्तृत्व स्पर्धेत प्रथम आली कारण तिने खूप सराव केला. वाक्य प्रकार ओळखा. शरयू वक्तृत्व स्पर्धेत प्रथम आली कारण, कारण या ठिकाणी वाक्य जोडलेलं आहे, कारण तिने खूप सराव केला आणि वाक्याचा प्रकार ओळखायचा आहे. आता या ठिकाणी 2 वाक्य जोडले, म्हणजे प्रश्नार्थी या ठिकाणी नाही, विधानार्थी नाही, होकारार्थी नकारार्थी नाही. ठीक आहे. आणि तुमचं आणखीन एक कोणतं राहिलं, उद्देश उद्गारार्थी, ते पण वाक्य या ठिकाणी नाही. आणि आता मात्र या ठिकाणी एक वाक्य असतं तर आपण त्याला म्हणलो असतो केवळ वाक्य, तसंही नाही. 2 वाक्य या ठिकाणी दिलं आहे, जोडलं कशाने, एक कारणनी. मग आपल्याला माहित आहे प्रधानत्व, सूचक, उभयनिष्ठ अवयवामध्ये 4 प्रकार आहेत. त्यामध्ये समुच्चय आहे, विकल्प आहे, न्यूनत्व आहे, परिणाम आहे. आणि न्यूनत्व मध्ये काय आहे, स्वरूप बोधक आहे आणि कारण बोधक आहे. मग या ठिकाणी याचं उत्तर मात्र काय येतं, कारण दाखवतंय आपल्याला. आणि कारण दाखवणारं वाक्य हे काय असतं, तर या ठिकाणी संयुक्त वाक्य असतं का, केवळ वाक्य असतं का, तर नाही, ते असतं या ठिकाणी मिश्र वाक्य. कोणतं वाक्य असतं, मिश्र.
ज्यावेळेस कारण दाखवणारे वाक्य असेल किंवा स्वरूप दाखवणारे वाक्य असतील किंवा तुम्हाला संकेत दाखवणारे वाक्य असतील किंवा उद्देश दाखवणारे वाक्य असतील तर त्यावेळेस मात्र ते काय असतात, मिश्र वाक्य असतात. मग या ठिकाणी ते मिश्र वाक्य होईल. त्यानंतर बघा, नीलकंठ हे कोणत्या समासाचे उदाहरण आहे? नीलकंठ, निळे असे कंठ किंवा निळा असा कंठ. निळे आहे कंठ ज्याचे असा तो कोण आहे? तो आहे त्या ठिकाणी महादेव. निळा आहे कंठ ज्याचा असा तो आहे महादेव. तिसरं पद बाहेर काढलं तर या ठिकाणी याला आपण काय म्हणू शकतो? बहुविरी समास. काय म्हणू शकतो? बहुविरी समास. निळा आहे कंठ ज्याचा असा तो कोण असतो? निळकंठ. आपण तिसरं पद बाहेर काढतो आहे म्हणजे बहुविरी समास या ठिकाणी तो होईल. आणि आपण असं म्हणलो निळा असा कंठ, निळा असा कंठ, तर कंठाचा रंग कसा आहे? निळा आहे. आणि निळा या ठिकाणी काय म्हणून वापरलेला आहे? विशेषण म्हणून वापरलेला आहे. पण ते आपलं झालं सांगणं, परंतु ज्यावेळेस आपण तिसरं पद बाहेर काढतो त्यावेळेस मात्र काय असतो? बहुविरी समास असतो. आणि निळा असा कंठ याचं जर असं दिलं असतं आपल्याला तर मग या ठिकाणी आपल्याला काय म्हणलो असतो? याला म्हणलो असतो मग कर्मधारे समास. काय म्हणलो असतो? कर्मधारे समास म्हणलो असतो. परंतु या ठिकाणी फक्त निळकंठ शब्द दिला आहे. मग याचा आपण विग्रह कसा करतो? निळा आहे कंठ ज्याचा असा तो कोण आहे? तर शंकर आहे. आणि म्हणून तिसरं पद बाहेर काढलं म्हणजे आपण काय म्हणणार? बहुविरी समास असं म्हणणार. पण आपल्याला विग्रह दिला असता निळा असा कंठ एवढं दिलं असतं मग मात्र आपण काय म्हणलो असतो? याला कर्मधारे समास. कारण निळा आणि कंठ दोन्ही पद एकाच विभक्तीमध्ये येत होतात आणि दोन्ही पद एका विभक्तीमध्ये आणि संबंध कसा असतो? विशेषण विशेष स्वरूपात असतो, तेव्हा मात्र कर्मधारे समास होत असतो. त्यानंतर बघा पुढचा प्रश्न बघूयात. पुढचा प्रश्न काय आहे? छत्रपती शिवरायांना दिव्य दृष्टी होती या वाक्यातील अधोरेखित केलेल्या शब्दाचा समास ओळखा. आता या ठिकाणी छत्रपती शिवरायांना दिव्य दृष्टी होती, अधोरेखित कशाला केलेलं? या ठिकाणी दिव्य दृष्टीला केलेलं. कशाला केलेलं आहे? दिव्य दृष्टीला अधोरेखित केलेलं आहे. मग आता या ठिकाणी मात्र दिव्य अशी दृष्टी, दिव्य अशी दृष्टी बघा, दिव्य अशी दृष्टी, दिव्य अशी दृष्टी म्हणजे दिव्य आणि दृष्टी. दृष्टी कशी आहे? दिव्य आहे. हे झालं या ठिकाणी विशेषण आणि हे झालं आपल्या या ठिकाणी विशेष. विशेष म्हणजे काय असतं? नाम असतं. म्हणजेच एक पद विशेषण एक पद विशेष अशी जोड दाखवलेली आहे. आणि दोन्ही पद जे आहेत यांची विभक्ती कोणती आहे? प्रथमा आहे. म्हणजे हा कोणता समास आहे? कर्मधारे समास आहे. इथं मात्र आपण तिसरं पद बाहेर काढू शकत नाही. दिव्य आहे दृष्टी असा तो कोण म्हणू शकतो का? नाही. ठीक आहे. तर या ठिकाणी याचं उत्तर मात्र काय येईल? याचं उत्तर येईल कर्मधारे समास. का? दिव्य आणि दृष्टी दोन्ही पद एकाच विभक्तीमध्ये आहे, प्रथम विभक्तीमध्ये, आणि एक करतं विशेषण म्हणून काम आणि एक करतं नाम म्हणून काम. असं जेव्हा असेल तेव्हा तो कर्मधारे समास असतो. ठीक आहे. त्यानंतर बघूयात पुढचा आहे अमृताहूनही गोड नाम तुझे देवा. हे कोणत्या अलंकाराचे उदाहरण आहे? अमृताहूनही गोड नाम तुझे देवा. म्हणजेच या ठिकाणी लोक म्हणतो काय? देव आणि दानव यांच्यामध्ये काय आलं होतं? अमृत मंथन झालं होतं की आम्हाला अमृत पाहिजे म्हणून देव पण रस्सी ओढत होते आणि एका साईडनं कोण ओढत होते? तर दानव ओढत होते. परंतु काय सांगितलं? अमृताहूनही गोड नाम तुझे देवा. अमृत पिलं की माणूस अमर होतं, त्याला कधीच मरण येत नाही. एवढं सगळं अमृत सोडून लोक काय म्हणतायत की नाही त्या अमृताहून गोड काय आहे? तुझे नाम आहे. म्हणजे एका पदाला काय केलं? कमी लेखलं आणि त्याला काय केलं? पुढचं पद जे आहे त्याला काय दाखवलं? श्रेष्ठ दाखवलं. मग ज्याच्यामध्ये एका पदाला कमजोर दाखवलं असतं, एकाला काय दाखवलं असतं? श्रेष्ठ दाखवलं असतं, तेव्हा तो काय ठरतो? व्यतिरेक अलंकार. कोणता अलंकार ठरतो? व्यतिरेक अलंकार. श्लेष मध्ये काय असतात? दोन शब्द दाखवले असतात. अनुप्रास मध्ये काय असतात? एकाच शब्दाची पुनरावृत्ती दाखवलेली असते. पारवे पाटलांचा पटका पाण्यात पटकन पडला. पची पुनरावृत्ती दाखवलेली या ठिकाणी श्लेष. ठीक आहे. श्रीकृष्ण नवरा मी नवरी, शिशुपाल नवरा मी नवरी. मग या ठिकाणी जे आहेत तर हे श्लेष अलंकार सुद्धा या ठिकाणी येणार नाही. आणि एक कोणतं आहे तुमचं? चेतना गुणोक्ती अलंकार. चेतना गुणोक्ती अलंकारामध्ये सुद्धा या ठिकाणी तुमचं उत्तर येणार नाही. ठीक आहे. तर ते उत्तर या ठिकाणी चेतना गुणोक्ती पण नाही. ठीक आहे. मग याचं उत्तर काय तुमचं? व्यतिरेक अलंकार. काय आहे? व्यतिरेक अलंकार. उपमय हे उपमानाहूनही श्रेष्ठ आहे असं दाखवलेलं
असतं तेव्हा कोणता अलंकार होतो? व्यतिरेक अलंकार होतो. मग या ठिकाणी याचं उत्तर काय येईल? व्यतिरेक अलंकार येईल. त्यानंतर बघा पुढचा प्रश्न बघूयात. पुढचा प्रश्न काय आहे? पांढरे केस असलेल्या बाई मराठी विषय शिकवतात या वाक्यातील उद्देश विस्तारक कोणते? उद्देश विस्तारक असं प्रकरण आहे ते तुम्हाला नेहमी आता 2021, 22, 23 पासून तुम्हाला ते विचारतायत. त्याच्यावर आता जास्त भर आलेला आहे. कशावर? वाक्य पृथक करणे या प्रकरणावर. तो प्रश्न असतो म्हणजे असतो. आपण आता पण 4-5 जिल्हे घेतले बघा, त्या सगळ्यांमध्ये तुम्हाला जो प्रश्न विचारलेला आहे. म्हणून हे प्रकरण आपल्याला चांगलं करायचं आहे. तर या ठिकाणी याचं उत्तर बघूयात. मग काय आपण काय म्हणलं? पांढरे केस असलेल्या बाई मराठी विषय शिकवतात. शिकवणाऱ्या कोण आहेत? तर या ठिकाणी बाई आहेत. कोण आहेत? बाई आहेत. बाई. आणि मग बाई कोणत्या आहेत? पांढरे केस असलेल्या. म्हणजे या ठिकाणी बाई हा झाला आपल्यासाठी करता. करता म्हणजे काय असतो? उद्देश. आणि या उद्देशाविषयी शिल्लकचे माहिती सांगणारे शब्द काय असतात? तर या ठिकाणी उद्देश विस्तार असतात. आणि मग या ठिकाणी आपल्याला काय आहे? त्याने काय विचारलेलं आहे? उद्देश विस्तारकच विचारलेलं आहे आपल्याला. म्हणजे उत्तर काय येईल? नंबर 3 येईल. पांढरे केस असलेल्या. हे काय करते? बाई विषयी शिल्लकची माहिती सांगतायत. म्हणजे हे काय तुमचे उद्देश विस्तार म्हणजे उद्देश विस्तारक या ठिकाणी ते आहेत. तर हेच साधं सिंपल सोपं असं उत्तर होतं. त्यानंतर बघा पुढचा बघूयात आपण. पुढे काय दाखवलेलं आपल्याला त्यांनी? शुद्ध लेखन दृष्ट्या अचूक शब्द ओळखा. आता अचूक शब्द ओळखा हे सुद्धा आपल्याला बऱ्याच परीक्षांमध्ये दिसतंय, विचारलेलं आहे. म्हणून शब्द आपल्याला नेहमी आपल्या डोळ्याखालून घालणं आहे. आपल्याला दिलं बघा, बऱ्याच पुस्तकात दिलं आहे. आपल्या पीपीटी मध्ये सुद्धा असणार आहे की जे शब्द कायम विचारलेले ते आपल्याला आलेच पाहिजेत. काय दिलं बघा या ठिकाणी? प्रतिबंध, प्रतिबंध, प्रतिबंध आणि प्रतिबंध. आता इथं बंध असतं का बंद असतं? तर बंध असतं. म्हणजे या ठिकाणीच आपल्याला दिसतंय बघा, काय दिसतंय की हे आणि हे तर चुकच होणार आहे. ते बंद नसतं, काय असतं? बंद. काय असतं? बंद असतं. ठीक आहे, बंद. आता इथं बघा प्रति विलंटी पहिली आहे, इथं विलंटी कोणती आहे? दुसरी आहे. हा आपला काय आहे? तर हा आपला उपसर्ग आहे. आणि प्रति हा उपसर्ग आपल्याला तल विलंटी कोणती असते? तर पहिली असते. कोणती असते? पहिली विलंटी असते. म्हणून आपल्या या ठिकाणी 2 नंबरचा जो शब्द आहे प्रतिबंध हेच आपल्या ठिकाणी येईल, उत्तर येईल. ठीक आहे. त्यानंतर बघा पुढचा प्रश्न बघूयात. पुढचा प्रश्न काय आहे? कधीही जिंकला न जाणारा हा अर्थ असलेला नेमका शब्द कोणता? कधीही जिंकला न जाणारा, तो जिंकला जाऊ शकत नाहीये म्हणजे काय असतो? अपराजित. काय असतो? अपराजित असतो. अपराजित. ठीक आहे. याच्यामध्ये 3च पर्याय दाखवले. एखादा पर्याय आपला राहिला असं, पण आपलं उत्तर या पर्यायामध्ये आहे बघा, अपराजित. कधी जिंकला जात नाही असं काय असतो? मग अपराजित असतो. याचं उत्तर काय येईल या ठिकाणी? अपराजित येईल. काय येईल? अपराजित. ठीक आहे, अपराजिताचं उत्तर येईल. त्यानंतर बघा पुढचा प्रश्न बघूयात. पुढचा प्रश्न कोणता आहे? पुढचा प्रश्न आहे मनी वसे ते स्वप्नी दिसे याचा अर्थ कोणता? मनी वसे ते स्वप्नी दिसे याचा अर्थ कोणता आहे? मनात नसणारी गोष्ट स्वप्नात दिसणे, एखादा विचार मनातल्या मनात बडबडणे, ज्या गोष्टीचा ध्यास लागलेला आहे ती गोष्ट स्वप्नात दिसते, मनामध्ये असलेली गोष्ट प्रत्यक्षात उतरविणे. बघा मग आता मनी वसे, मनामध्ये आपल्या वस्त म्हणजे मनामध्ये राहतं ते स्वप्नी दिसे, ते आपल्या कुठे दिसतं? आपल्या स्वप्नात दिसत असतं. मग आता याचं मनात नसणारी गोष्ट स्वप्नात दिसणे, मनात आहे ना, आपल्या मनामध्ये वस्ती आहे म्हणजे नसणे या ठिकाणी येणारच नाही आपल्याला. म्हणजे या ठिकाणी हे तर आपल्याला नसणारच आहे. नसणे याच्यात दिलेलंच नाही. मनी वस्त आहे तर नसणे येणारच नाहीये, येणार नाही. एखादा विचार मनातल्या मनात बडबडणे, पण आपण पाहिलं काय? मनी आपल्याला वाचवायचंय पहिले, मनामध्ये आपलं पहिले ते ठरवायचंय आणि नंतर स्वप्नामध्ये दिसायचं आपल्याला, म्हणून हे या ठिकाणी येणार नाही. ज्या गोष्टीचा ध्यास लागलेला आहे ती गोष्ट स्वप्नात दिसणे. बघा आता हे मात्र ज्या गोष्टीचा ध्यास आपल्याला लागलेला असतो ती गोष्ट आपल्या कुठे दिसते? स्वप्नातही दिसते. मग बरेच विद्यार्थी म्हणतात बघा, ते दिवस रात्र अभ्यास करतात तर जेव्हा झोपेमध्ये सुद्धा काय करतात? ते बडबडतात. ते जे वाचन केलं असतं दिवसभरामध्ये ते बडबडायला ते सुरुवात करतात. म्हणजे ज्या गोष्टीचा ध्यास लागलेला आहे, म्हणजे ज्या गोष्टी मनामध्ये आहे ती गोष्ट स्वप्नात दिसते आणि मनामध्ये असलेली गोष्ट प्रत्यक्षात उतरविणे. इथे प्रत्यक्ष उतर दाखवलेच नाही, स्वप्नात दिसतंय आपल्याला. म्हणजे उत्तर काय येईल या ठिकाणी? 3 नंबरचं उत्तर येईल. तर हे 3 नंबरचं उत्तर या ठिकाणी येईल. त्यानंतर झाले बघा आपले 25 प्रश्न या ठिकाणी आपले झाले. तर अशा रीतीने बीड जिल्हा या ठिकाणी हे प्रश्न पोलीस भरती 2024 ला विचारलेले होते.
तर असेच अनेक प्रकारच्या प्रश्नपत्रिका हे आपण सोडून घेणार आहोत. आता यूट्यूबवर सगळं सोडून घेणे शक्य नसतं, तर एखाद्या वेळेस आपण यूट्यूबवर येत असतो, परंतु आपल्याला जर कोर्स विकत घ्यायचा असेल परिपूर्ण असा, तर आपल्याला ड्रीम व्हिजन हे ऑनलाईन ॲप्लिकेशन डाउनलोड करावं लागणार आहे आणि त्याच्यामध्ये आपली बॅच क्रमांक 51 मराठी या आहे आणि त्या ठिकाणी आपल्याला मॅथ आणि रिझनिंग या सुद्धा बॅचेस आपल्याला त्या ठिकाणी उपलब्ध आहेत. आणि लवकरच परिपूर्ण असं पूर्ण जे आपण म्हणतो पोलीस भरती, तलाठी भरती वगैरे, त्याला जो संपूर्ण अभ्यासक्रम असतो ती बॅच आपण लवकरच सुरू करणार आहोत. तर या ठिकाणी आपण थांबूयात. धन्यवाद.